हंडा मिळाला सिलेंडरचा, ते पण भरपूर दिवसानंतर. जवळपास मी 15-16 दिवस आपल्या चुलीवरती स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर सिलेंडर मिळाला. तर बघा नवीन हंडा आहे की नाही, नाहीतर नुसते पेचकले पुचकले हंडे येतात, पण ह्यावेळेस बघा नवीन हंडे आले. आणि बहुतेक आता नवीनच हंडे येतात की काय, की कलर मारलेला आहे माहीत नाही. कलर मारलेलं पण असू शकते, पण नवीन हंडा आहे आणि चांगलं वाटते, फ्रेश वाटते. नाहीतर एकदम जरमडलेले मडलेले घाणेरडे कसेच तरी हंडे येतात. पण त्याच्याशी काही लेणं देणं नाही, सिलेंडर भेटलं हे महत्त्वाचं आहे. नाहीतर आपल्याला डोकेदुखी करायला लागली असती. तर मी आज बनवला होता बघा, आज बनवला होता मी गॅसवरती स्वयंपाक भरपूर दिवसातून. आता इथे जी इंडक्शन होती ती इंडक्शन पण ठेवून दिली, कारण ना इंडक्शनचा पण वापर, आपला हिटरचा पण वापर, किती ती इलेक्ट्रिकचं बिल. एकतर टी व्ही चालू असते, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पंखा चालू असते, त्याच्यामुळे आता इंडक्शनचा वापर करायचा नाही. गॅस आहे आपली आणि आम्हाला गॅस ना 2-3 महिने, तर 3 महिने आरामात जातो आम्हाला गॅस, त्याच्यामुळे काही टेन्शन नसतं तेवढं. भरपूर दिवसानंतर गॅस मिळाली. तर काल संध्याकाळी मिळाली गॅस, पण मी काल फक्त काय कारलीची भाजी बनवली होती आणि चहा तेवढा बनवला होता. बाकी रुद्रांचे पप्पा बाहेर गेले होते जेवायला, तर स्वयंपाक करायचं नव्हतं. आज संपूर्ण स्वयंपाक, आणि इतकी खुशी, इतका आनंद होतो गॅस मिळाली म्हणून. कारण चुलीवर करायला त्रास नाही, पण काड्या पण नाही मिळत. आपण चांगल्या घरी राहतो, काडं होतो, आणि मग असं काही खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून चुलीवर पण बनवायला कंटाळा येतो. आणि गॅस असली की आपलं कसं केव्हाही काही कुठलाही पदार्थ करता येतो पटकन झटकन, आणि गॅस असणे महत्त्वाचंच आहे. तर गॅस मिळाली बघा, आणि एकदम न्यू हंडा मिळाला. असे नेहमी तर जुने पेचके पुचके हंडे येतात, पण ह्यावेळेस मस्त नवीन हंडा मिळाला. तर मी वांगा आणि मुंगण्याची शेंगा आणि बटाटा अशी मिक्स भाजी करणार आहे. सगळं रेडी केलं, आणि इकडे तांदूळ पण भिजत ठेवले. अक्षा बनवायचे आहेत लसणाच्या पानाचा. चला स्वयंपाकाची तयारी. आता 12 महिन्यावर जातील लसणाचे पाला शेवटचे, म्हणून आता अक्षा करून घेते. आणि हा गंज मोठा आहे, याचा भर मी करून घेतला. खातात सगळे आवडीने, रुद्रांश पण आवडीनेच खातो 2-4 दिवस. आणि ही माझी पहिली चापसी आहे, तरीसुद्धा अजिबात कुठे चिटकली नाही किंवा काही नाही, छान अशी जमली. सगळ्यांना आवडणारा पदार्थ, रुद्रांशला फारच आवडतो. आता हे सगळे झोपलेलेच आहेत, मी उठले. आता मला क्रेविंग झाली खायची, तर मी आता 2-4 अक्षा खाऊन घेणार आणि त्यांच्यासाठी गरमागरम करून घेणार. आता गॅस आलं म्हटल्यावर काय, गॅस येणार आहे यांनी असं म्हटलं, म्हणून माझे वडील आले तेव्हा आईला सांगितलं की लसणाचे पाला असतील तर पाठवशील. गॅस येणारच 1-2 दिवसात, तरी नाही आली असती 2 दिवस तरी फ्रीजमध्ये पानं राहिलेच असते व्यवस्थित. हे बघा अशा पद्धतीने छान असं पातळ पातळ पसरवून घ्यायचं, छान लागतं. आणि ही आहे माझी झाकण. आकस्यावर झाकायची, धापोड्यावर झाकायची, बरी पडते. म्हणजे हा जो हँडल आहे पकडून पटकन उचलायला. नाहीतर आधी कसं एखादी ताटी वगैरे झाकायचं, मग सरोट्याने असं उचलायचं, कुठे पडणार, कधी चटका लागणार असं व्हायचं. पण ही हँडलवाली झाकण आहे ना, तर बरं पडते. तरी मी एका जत्रेमध्ये गेली होती, त्याच्यातून घेतली आहे 100 रुपयाला. आता झाकण काढून घ्यायचं आणि चहू भाजून असं तेल लावायचं. तेल लावल्यामुळेच एवढ्या टेस्टी लागतात ना अक्षा, आणि तेलाशिवाय होत नाही बरं का अक्षा. तेलाचा खर्च येतो अक्षा बनवायला. तर मस्त अशी झालेली आहे. आता मी हिला पलटवून घेते. पहा एकदम निघतात ना, एकदम इझिली निघतात, अजिबात चिकटत नाही ताव्याला. आणि जर मी चुलीवर ना, हा तवा तर मांडलाच नसता मी चुलीवर. चुलीचा तो माझ्या लोखंडाचा तवा आहे आणि त्याच्यावर बनवली असते. आणि त्याच्यावर निघतात की नाही निघत याचा काही नेम नाही आहे, म्हणून मी ते काही बनवलं नसतं. आपला हा तवा आहे, गॅस आली आपली, म्हणून मी बनवते. अक्षा बनवायसाठी तांदूळ मी रात्री भिजवली होती. आता माझा भात झाला, भाजी झाली. पोळ्या नाही करायचे, पोळ्या 2-3 आहेत ते होतील, आणि अक्षा करायचे. आता नाश्त्यामध्ये अक्षा खाणार आणि रुद्रांश टिफिनला पण घेऊन जाणार. आणि मग रुद्रांशला जेव्हा पाहिजे तेव्हा मी दुपारी बनवून देते गरमागरम, त्याच्यापुरतं त्याला आवडतात. आता हे बेटर 2-4 दिवस तर राहणारच. तसं तर आता दुपारपर्यंत अर्धा होऊनच जाणार. मग बाकी उरलेलं आहे ते रुद्रांसाठी, त्याला आवडतात. मग वेळेवर मागितलं तर कुठून आणायचं, असं छान अशी कुरकुरीत भाजून घ्यायची, छान लागतात. तर खावा, जास्त वेळ तोंडामध्ये धरून नाही ठेवावा. जेवणाचा अपमान होते. असं व्यवस्थित खावावा, मजा घेऊन खावावा. जेवण खावायचं म्हणून खावावा नाही. कुठलाही पदार्थ बनवला मम्मीना कोणी तर छान लागते म्हणावा आणि खावावा छान पटपट लवकर लवकर. तर बंदरासारखा तोंडात धरून नाही ठेवावा, गंदी बात राहते. नहीं मिलते थे ना, अचानक से एक आध बाटल मिलती थी, तो वो बाटल कुछ कपड़ा लगाते थे ठंडी में, गरीब लोगों के पास फ्रिज नहीं रहता था तो कपड़ा लगाते थे, नहीं तो वो पोते का ऐसा पोते का गोने का लगाते थे,
और उसको पानी डाल डाल के ठंडा रखते थे, और वो बॉटल का पानी, डबकी का पानी पूरा ठंडा होता था, फ्रिज के जैसा, ऐसा था पुराने जमाने में. हे आहे शेतामध्ये पिकलेली तुरीची डाळ. पण आज काय गंमत झाली, सांडवूच नको, महागाची डाळ आहे. 150 रुपये किलोनी मिळाली. आणि आज काय झालं, मी म्हटलं आता चांगली कडक उन्हामध्ये सुकवून घ्यायची आणि ठेवून द्यायची, म्हणून मी उन्हामध्ये सुकवली. तिकडून आले माकड आणि मस्त डाळ खाऊन घेतलं. तरी अर्धा किलो किंवा पाव किलो तरी खाल्लं असेल माकडाने डाळ. माकडांमुळे अशी काही सुकवायची इच्छा होत नाही बघा, अशी माकड आहेत. आता काही आपण सुकवणार म्हणून काही उन्हातच बसून नाही राहणार. असे आहेत माकडं. सगळी नास केली होती, सांडवली होती. मग मी सगळे स्लॅपवरची झाडून घेतली डाळ आणि स्वच्छ केली आणि आता ठेवून देते. फिर उसके बाद दाल का तू निकालना. 2 किलो झालं. दोन-तीनदा बनवली असती एवढी डाळ तर माकडाने खाऊनच टाकली. मोजून ठेवते, आता किलो नाही आहे पण 1 किलोमध्ये 3 पाव बसतो असं म्हणतात आणि बसते. तर मी तसं मोजून घेतली. मी डाळ किती आहे, किती कमी झाली, पण कमी तर झाली. मला 3-4 वेळ तरी बनवायला झाली असती एवढी डाळ माकडांनी खाली. आणि माकड कसे एका वेळेस किती एकदम तोंडामध्ये कोंबतात, इतकं भरपूर खातात. जाऊ दे, काय करायचं, खाल्ली तर खाल्ली. तर असा होता आपला ब्लॉग दिवसभराचा. आणि प्लीज लाईक करा, सपोर्ट करा, आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे असं मला तरी वाटते. भेटू पुन्हा.